नमस्कार, मम्मीच्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज ना मी शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी दाखवणार आहे। चला मग शिमला मिरची बटाटा बनवायला लागणारे साहित्य। ही शिमला मिरची आहे, 3 मिरच्या घेतल्यात मी, कापून घेतल्यात आणि स्वच्छ धुवून घेतल्यात। एक बटाटा घेतलाय, बारीक कापलाय, त्याला धुवून घेतलाय। एक टोमॅटो घेतलाय, त्याला बारीक कापलाय। हा खोबऱ्याचा वाटण आहे। शेंगदाण्याचा कूट, हे शेंगदाणे भाजून मी कुटलेले आहेत जाडसर। हे हळद आहे, हा जिरा आहे, लसूण, अद्रक, मिरची, हा कढीपत्ता, मीठ आणि हा तेल। चला मग रेसिपीला सुरुवात करू। सगळ्यात पहिले मी गॅस पेटवते। गॅसवर मी कढई ठेवली आहे, गरम झालेली आहे। त्याच्यात आपण आता तेल टाकू। हे 1.5 पळी मी तेल टाकलंय। हा थोडासा जिरा टाकायचा। हे मी लसूण घेतलंय बारीक चिरून। हा अद्रक घेतलाय, कढीपत्ता, जरा बारीक ठेवले, आपल्या अंगावर उठते ना। मिरचीचं पेस्ट, चांगले आपल्याला ढवळून घ्यायचे आहे। गॅस जरा मी फास्ट करते आणि टोमॅटो टाकते। टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचे आहे, जरा मऊसूर होईपर्यंत। कुठलीही भाजीला आपण लसूण, अद्रक हे सगळं शिजवून घेतलं, टोमॅटो, तर आपल्या भाजीला चव येते। हे बघा टोमॅटो झालेले आहे आता, आणि त्याच्यात आता चिमूटभर हळद टाकायची आहे। परत जरा आपण हळदीला 1 मिनिट शिजवून घ्यायची आहे। बघा अशी। चला आता आपल्याला बटाटा टाकायचा आहे। बटाटा जरा आपण मारून घेते, हे बघा। चला आता आपण शिमला मिरची टाकून घेऊ। जसं आपण बटाटा कापलाय ना, तशीच शिमला मिरची पण कापली आहे। आता आपल्याला थोडं याच्यात पाणी टाकायचं आहे, थोडं याच्यात आपल्याला वाटण टाकायचं आहे खोबऱ्याचं, आणि चवीपुरतं मीठ टाकायचं। ते बघा चवीपुरतं मीठ टाकलं। पहिला आपण झाकण देऊन ठेवून द्यायचे, म्हणजे आपली भाजी चिपकत नाही। आणि गॅस जरा बारीक करायची। तर 2 मिनिट आपली भाजी झाली का आपण झाकण काढून बघू। हे बघा मस्तपैकी आपली भाजी झालेली आहे। बटाटा पण शिजलाय। शिमला बटाटा शिजायला टाइम नाही लागत, हे वाफेवर पटकन शिजून जाते। आणि हा शेंगदाण्याचा कूट आहे। शेंगदाण्याचा कूट टाकला ना का भाजीला अजून मस्तपैकी चव येते। बघा आपली भाजी आता झालेली आहे। आता कोथिंबीर टाकायची आहे त्यावर। हे बघा आता मी गॅस बंद करते, झालेली आहे भाजी माझी। जर तुम्हाला रेसिपी आवडत असेल, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। गाईज आमच्या चॅनलवरती ना
अशाच प्रकारे खूप व्हिडिओ आहेत व्हेजच्या नॉनव्हेजच्या. एकदा तुम्ही आमच्या चॅनलला भेट देऊन बघा.